पुढचा प्रश्न होता, अ आणि ब दोघे मिळून एक काम 24 दिवसात करतात, ब आणि क 30 दिवसात, तर अ आणि क 40 दिवसात पूर्ण करतात, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मित्रांनो, जर ते तिघ मिळून ते काम पूर्ण करतील तर आपल्याला दिलेलं कार्य किती असेल? समजा आपण मागील उदाहरणाप्रमाणे अ ब लिहिला, अ आणि ब 24 दिवसात पूर्ण करतो, ब आणि क 30 दिवसात पूर्ण करतो, अ आणि क किती दिवसात? 40 दिवसात पूर्ण करतो. या तिघांनी मिळून जर कधी कार्य केलेलं असेल, आता थोड्या संख्या मोठ्या आहे तर त्यांच्या एलसीएम काढून घ्या. एलसीएम काढला तर 24, 30 आणि 40 यांना कशाने भाग जाईल? 2ने भाग देऊन टाका. इथे दिलेला बे एक बे, बे दुने 4, बे एक बे, उरला 1, बे पंच 10, बे दुने 4 0. याला कशाने भाग जाईल? आता याला 5ने भाग जाईल, देऊन टाकू. 12 जशा तसा, 5 त्रिक 15, 5 चोके 20. याला 3ने भाग द्या, 3 चोके 12, 3 एक 3, 4. 4ने भाग दिला तर 4 एक 4, 4 एक 4. 4 त्रिक 12, 12 पंजे 60, 60 दुने 120. मित्रांनो, याचा अर्थ किती झाला? 60 दुने 120 म्हणजे एलसीएम झाला 120. तर आता कमीत कमी 120 खेळणे बनवायची, बरोबर? जर 120 खेळणे बनवायचे तर यांना किती लागतील? 24 5 120 असे, बरोबर? त्याच्यानंतर 0 0 काढला, 3 चोके 12, त्याच्यानंतर 4 0 0 काढला, 4 त्रिक 12 म्हणजे 30 चोक 20 असे, त्याच्यानंतर 40 त्रिक 120 असे. परत ते 2 कॉमन लिहिला, कुठून आला 2 कॉमन? अ दोनदा होता, ब दोनदा होता, क तीनदा होता. मग याच्या पुढे आपण लिहिला अ अधिक ब अधिक क बरोबर या तिघांनी मिळून 5 आणि 4 9, 10 11 12, इथे किती बनवले? 12 बनवले. एका दिवसात किती बनवले असतील? अ ब आणि क हा इकडं गुंतय, इकडे जाताना भागाकारात म्हणजे 12 भागीला जर आपण 2 केला, बे एक बे, बेसक 12. एका दिवसात तिघांनी तिघांनी 6 खेळणे बनवली. तिघांनी मिळून किती? 6 खेळणे बनवली. मग जर 6 खेळणे बनवले तर त्यांना बनवायचे किती होते? 120 खेळणे. इथे लिहिलं आपण 6, 6ने जर भाग दिला, 6 एक 6, 6 दुने 12, 0 जशा तसा, तर तिघ मिळून संपूर्ण कार्य किती दिवसात पूर्ण करतील?